नमस्कार. रब्बी हंगामात मका लागवडीचा विचार करताय आणि तोही हायब्रिड, काळ्या जमिनीत आणि ठिबक सिंचनावर. मग आज आपण अशाच एका वैज्ञानिक योजनेबद्दल बोलणार आहोत जी खास यासाठीच तयार केली आहे. आणि ह्या योजनेचं ध्येय काय माहितीये? एकदम स्पष्ट. एकरी 50 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन. हो, हे एक असं शास्त्रीय नियोजन आहे जे हे लक्ष्य गाठायला नक्कीच मदत करू शकतं. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा तो म्हणजे पायाभरणी. लागवडीच्या वेळी जे बेसल डोसचं व्यवस्थापन करायचं आहे ते कसं करायचं ते पाहूया. लागवडीच्या वेळी ना आपल्याकडे काही पर्याय आहेत. एकतर सरळ सरळ एकरी 50 किलो DAP टाका, किंवा मग दुसरा एक पर्याय आहे 50 किलो TSP, 25 किलो पोटॅश आणि 25 किलो युरिया. इतकंच नाही तर 10-26-26 ची एक बॅग किंवा महाधन क्रॉपटेक 9-24-24 ची एक बॅग हे सुद्धा चालतं. म्हणजे बघा, आपल्या सोयीनुसार आणि जे उपलब्ध आहे त्यानुसार यापैकी कुठलाही एक पर्याय निवडता येतो. पण थांबा, इथे खूप खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बेसल डोसमध्ये झिंक सल्फेट अजिबात मिसळू नका. आता प्रश्न येतो का? तर बघा, DAP किंवा 10-26-26 सारख्या खतांमध्ये फॉस्फरस असतो. या फॉस्फरससोबत झिंक मिसळलं ना की ते रासायनिकरित्या फिक्स होऊन जातं. सोप्या भाषेत सांगायचं तर ते पिकाला मिळतच नाही. म्हणजे आपलं खत आणि पैसा दोन्ही वाया. ठीक आहे, पायाभरणी तर झाली. आता पुढे जाऊया आणि बघूया फर्टिगेशनचं वेळापत्रक, म्हणजे पिकाच्या वाढीच्या टप्प्यानुसार ठिपकमधून कोणती खतं द्यायची जेणेकरून आपलं पीक एकदम मजबूत होईल. तर बघा, मक्याच्या वाढीचे ना असे 5 मुख्य टप्पे आहेत आणि या प्रत्येक टप्प्यात आपण ठिबक सिंचनामधून वेगवेगळी विद्राव्य खतं देणार आहोत. म्हणजे सुरुवातीची वाढ, मग शाकीय वाढ, त्यानंतर तुरे येण्याआधी, तुरे आल्यावर आणि शेवटी दाणे भरताना, असं हे पूर्ण नियोजन आहे. चला पहिला टप्पा बघू. लागवडीनंतरचे 7 ते 15 दिवस. या काळात आपल्याला द्यायचा आहे 5 किलो युरिया आणि 1 किलो फॉस्फोरिक ॲसिड. हे का? कारण या काळात रोपाच्या मुळांची वाढ झपाट्याने व्हायला हवी. त्याला सुरुवातीची जी ऊर्जा लागते ती इथून मिळते. आता येतो दुसरा टप्पा, 16 ते 30 दिवसांचा. इथं आपण देणार आहोत 5 किलो युरिया आणि 3 किलो 19-19-19. हा जो काळ आहे ना, हा पिकाच्या शाकीय वाढीचा, म्हणजे एकदम जोमात वाढण्याचा काळ आहे. पानं चांगली बनायला, भरपूर क्लोरोफिल तयार व्हायला, नत्राची म्हणजे नायट्रोजनची सगळ्यात जास्त गरज याच काळात असते. पुढे तिसरा टप्पा, 31 ते 45 दिवस. आता बघा, इथे आपण देतोय 8 किलो युरिया आणि 4 किलो पोटॅशियम नायट्रेट. एक गोष्ट लक्षात घ्या, इथून आपण पोटॅश द्यायला सुरुवात करतोय. हे पोटॅश काय करतं? तर पिकाला ताण सहन करण्याची शक्ती देतं आणि पुढे जाऊन कणसांच्या चांगल्या विकासाला मदत करतं. चौथा टप्पा, 46 ते 60 दिवसांचा. आता आपण थोडा बदल करतोय. 6 किलो युरिया आणि 5 किलो पोटॅशियम नायट्रेट. पाहिलं का आपण नत्र थोडं कमी केलं आणि पोटॅश वाढवलं. कारण आता परागीभवनाची आणि दाणे सेट होण्याची वेळ आहे. आणि त्यासाठी ही शिफ्ट खूप महत्वाची आहे. आणि आता येतो शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, उत्पादनासाठी फायनल पुश देण्याचा. 61 ते 75 दिवसांच्या काळात आपण देणार आहोत 3 किलो पोटॅशियम सल्फेट आणि 1 किलो पोटॅशियम नायट्रेट. इथं पोटॅश आणि सल्फरची जादू चालते. हे दोन्ही मिळून दाण्याचं वजन वाढवतात, त्याची गुणवत्ता सुधारतात आणि त्याला एक छान चमक आणतात. चला, खतांचं नियोजन तर झालं, पण फक्त खत देऊन भागत नाही, बरोबर? पिकाचं संरक्षण करणंही तितकंच महत्वाचं आहे. तर आता बोलूया कीड आणि रोगांपासून पिकाला कसं वाचवायचं याबद्दल. हे बघा, हे आहे आपलं 3 टप्प्यांचं फवारणीचं वेळापत्रक. पहिलं 15 ते 25 दिवसांच्या आत. सगळ्यात मोठा धोका म्हणजे फॉल आर्मीवर्म, त्यासाठी फवारणी. मग 30 ते 40 दिवसात करपा, तांबेरा आणि फॉल आर्मीवर्मचा दुसरा संभाव्य हल्ला रोखण्यासाठी. आणि शेवटी 50 ते 60 दिवसात खोळकूज आणि कणसातली अळी यासाठी. पण एक गोष्ट अजिबात विसरायची नाही, फॉल आर्मीवर्मसाठी फवारणी करताना ती थेट पिकाच्या पोंग्यातच गेली पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. तर मग आपण खत व्यवस्थापन पाहिलं, फवारणीचं नियोजन पाहिलं. आता या सगळ्या माहितीचा सार काय? यशाची मुख्य सूत्र कोणती आहेत? चला तेच आता पाहूया. कारण शेवटी याच गोष्टी आपलं उत्पादन ठरवतात. जर 1 एकरी 50 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन काढायचं असेल तर ही सूत्र एकदम पक्की लक्षात ठेवा. पहिलं, प्रत्येक वाढीच्या टप्प्यावर खतांचं अचूक नियोजन.
दुसरं, झिंक कधीही बेसल डोसमध्ये नाही, फक्त फवारणी किंवा फर्टिगेशनमधून. तिसरं, पहिले 30 दिवस म्हणजे फक्त आणि फक्त फॉल आर्मीवर्म नियंत्रण. चौथं, तुरे आल्यापासून दाणे भरेपर्यंत पोटॅशला पहिलं प्राधान्य. पाचवं, दाणे भरताना पिकाला पाण्याचा अजिबात ताण नको. आणि शेवटचं, काळी जमीन आहे त्यामुळे पाणी साठणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या. तर मग एक प्रश्न उरतो, असं शास्त्रीय नियोजन केलं म्हणजे भरघोस पिकाची हमी मिळाली का? बघा, शेतीत कशाचीच 100% गॅरंटी नसते, हे आपल्याला माहीत आहे. पण एक गोष्ट नक्की, असं सुनियोजित नियोजन केलं तर आपलं ध्येय गाठण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. यावर नक्की विचार